नमस्कार, विकास समाचार में आपला स्वागत। सुख में जो साथ आते हैं उसे रिश्ता कहते हैं और दुख में जो साथ आते हैं उसे फरिश्ता कहते हैं। बाई कान उघड, कानांचे दाढ उघड। महिला शक्तीने एकत्र उभे राहिले पाहिजे असे निर्धार रविवारी जागतिक महिला दिनानिमित्त शिवसेनेचे उपनेते ज्योतिताई ठाकरे यांनी आव्हान केले। हिंदी मध्ये असं म्हटलं जातं, सुख में जो साथ आते हैं, सुख में जो साथ आते हैं उनको रिश्ते कहते हैं और दुख में जो साथ आते हैं उनको फरिश्ते कहते हैं। आज सुखात नाही, या हिंदुस्थानाच्या दुःखामध्ये हे लोकशाही वाचवण्यासाठी म्हणून तुम्ही सगळी जण एकत्र झालेला आहात आणि म्हणूनच तुम्हा सगळ्यांचं मनापासून कौतुक आणि अभिनंदन करतेच। खरं तर इथे पाहिल्यानंतर मला ताई वाटतं की हा आदिमायेचा जागर आहे। मला वाटतं ही आदि शक्ती या ठिकाणी पालघर जिल्ह्यातली येऊन उभी राहिलेली आहे। दार उघड बे दार उघड, जेव्हा जेव्हा दुष्टांचं शासन आमच्या या पृथ्वीवरती येतं त्या वेळेला त्या दुष्टांचा समाचार घेण्यासाठी एक आदिमाया, एक आदिशक्ती उभी राहते। आज या पालघर मध्ये संपूर्ण आदिशक्तीचा जागर आणि सागर उभा आहे। या आदिशक्तीला नमन करते आणि तुम्हाला मनापासून सांगते, बये दार उघड, कानांचं दार उघड। कुणीतरी येईल, कानामध्ये खोट खोट सांगेल, अफवा पसरवेल, पण तुझे कान उघडे ठेव। कोणीतरी येईल, त्यावेळेला तुला काहीतरी वेगळं दाखवायचा प्रयत्न करेल, पण तुझ्या डोळ्यांचं दार उघड। आपल्या पंच ज्ञानेंद्रियांची दार उघडी ठेव आणि आलेली जी काही दुःशक्ती आहे, साम दाम दंड भेद, जे जे म्हणून काही करता येईल ते करायचं आणि फक्त मी म्हणेन तेच। हा जो माझोळीपणा आहे ना, माझोळीपणा, या माझोळीपणाला गाडण्यासाठी या महिला शक्तीने एकत्र उभं राहायचं आणि म्हणूनच पालघर मध्ये हा जनसागर उभारलाय। यापूर्वी राजकारणाचा स्तर एवढा कधी खाली उतरला नव्हता ताई। खर तर महाराष्ट्र हा असा प्रांत की या महाराष्ट्राने देशाला आणि जगाला संस्कार शिकवावा। छत्रपतींच्या या महाराष्ट्रामध्ये गद्दारी नवीन नसली तरी या गद्दारांच्या माध्यमातून आपल्याला वाटेल तो पक्ष वाटेल तेव्हा आमदारासकट खासदारासकट फोडायचा आणि परत त्यांनाच आपल्या पक्षात घेऊन स्वतःला महाशक्ती म्हणायचं। मला कळत नाही, तुम्ही जर महाशक्ती आहात तर मग हे लहान लहान प्रादेशिक पक्ष किंवा कोणतीही एखादी संघटना फोडण्यामध्ये तुम्हाला हासिल काय आहे? महाशक्ती आहात ना, मग महाशक्तीने या पक्षातली 5 लोक, त्या पक्षातली 10 लोक, यातले 40 जण, त्यातले 50 जण आधी आरोप करायचे। काय आरोप करायचे? यांच्यावरती भ्रष्टाचाराचे मोठे मोठे आरोप आहेत। या देशाचे पंतप्रधान आजचे दिन आजचे दिन आजचे दिन म्हणत आमचे जे दिन होते तेही घालवले आणि आता दुःखाचे दिन आमचे सुरू करणारे करलेले आहे, या पद्धतीने मार्गक्रमण करतात। मला त्या पंतप्रधानांना विचारायचंय, खर तर ज्यांच्यावर आरोप करता त्या आरोप केलेल्यांना पुन्हा पक्षात घेता, पक्षात घेतलं की वॉशिंग मशीन मध्ये टाकता आणि लगेच त्यांना मंत्रिपद देऊन तुमच्या, खरंय ना हे, लगेच त्यांना मंत्रिपद देऊन सुचिर्भूत करता। आता महाराष्ट्रातली जनता दूधखोरी राहिलेली नाही। याच्या पूर्वी आम्हाला राजकारण समजत नव्हतं, पण आता घराघरात तुमची वाईट नीती, ही राजकारणाची नीती प्रत्येक माता भगिनीला समजते। काय म्हणाले हे? हिंदुत्व। मला आवडलं, शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं, हो आम्ही हिंदुत्ववादी आहोत, पण आमचं हिंदुत्व म्हणजे प्रत्येकाच्या हाताला काम आणि प्रत्येकाच्या हृदयात राम। आणि तुमचं हिंदुत्व
कोरोना आला की टाळ्या वाजवा, थाळ्या वाजवा, घंटा वाजवा, दिवे लावा, असलं हिंदुत्व मान्य आहे का तुम्हाला? जे हिंदुत्व माणसाच्या जीवाला जगू देत नाही असं हिंदुत्व काय कामाचं आहे का? आणि म्हणूनच मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे कोण निवडून येईल त्यापेक्षा कोण निवडून आला पाहिजे यावरती आज भारतीय जनतेनं सगळ्यात महत्वाचा कौल लावायला हवा, प्रत्येकाने विचार करायला हवा। घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला एक अधिकार दिलाय, सर्वात बहुमोल अशा पद्धतीचा अधिकार दिलाय आणि तो अधिकार मतांचा अधिकार आहे। डॉक्टर बाबासाहेबांनी भेदाभेद केला नाही, एखादा श्रीमंत आहे म्हणून 1000 मत आणि गरीब आहे त्याला 1 मत असं केलं का? त्यांनी गरीबाला आणि श्रीमंताला या देशामध्ये एकच मत आहे अशी समभावना या आमच्या संविधानानं सांगितले आहे। मात्र आताचे सत्ताधारी, मग ते केंद्रातले भाजपाई असतील आणि या राज्यातले गद्दार आणि मिंधे किंवा घटनाबाह्य लोक असतील, जर या पद्धतीने राज्य आणि देश चालवण्याचा विचार करत असतील तर आम्हाला तो विचार करावा लागेल। एक स्त्री, जी स्त्री केवळ कुटुंब चालवत नाही, त्या कुटुंबावर संस्कार करते, संस्कार करून संस्कृती पुढे नेते आणि त्या संस्कृतीच्या माध्यमातून तो जागर पिढ्यान पिढ्या आमच्या पुढच्या पिढ्यांपर्यंत नेऊन पोहोचवते। आणि म्हणून मातांनो, भगिनींनो, आज जबाबदारी या पुरुष वर्षापेक्षा सगळ्यात जास्त या महिला वर्गाकडे आहे। तुम्ही आहोत, आम्ही आहात, आम्हीच आहोत जे आम्ही चुलीपर्यंत जाऊन चुलीवरची भाकरी पालटता पालटता आमच्या घरातल्या माता भगिनीचं मत जर काही वेगळं असेल तर ते मत बदलवू शकतो। ती ताकद या महिला वर्गामध्ये आहे। महिलांचा सन्मान हा शब्द आजकाल शिवी वाटावा या पद्धतीचा आहे। आम्हाला वाईट वाटतं, ज्या देशाला भारत असं नाव असलं तरी भारत माता म्हटलं जातं, त्या भारत माता असं नाव असलेल्या देशांमध्ये आज आमच्या आया बहिणींवर खुलेआम अत्याचार, बलात्कार, अतिप्रसंग केले जातात आणि जे करतात त्यांचे हात पाय छाटून टाकण्याच्या ऐवजी हे भ्रष्ट सरकार त्यांना मोठी मोठी पदं दे सुटत असेल तर यातली बसलेली एक एक माता भगिनी त्यांचा हिशोब शिकाय गप्प बसणार नाही। हा निर्धार आम्ही करणार आहोत की नाही, तो निर्धार करायचा। म्हणून आजची ही आमच्या सगळ्यांची एकत्र येऊन इंडिया आघाडीची सभा। हर घर घर योजना, घरापर्यंत पाणी येणार। पुढे काय झाले पहा, कशी फसवणूक सुरू आहे मोदी सरकारची। कार्यक्रमाला थोडासा उशीर होत आहे आणि आमच्या कष्टकरी बायका खूप कधीपासून आहे, त्यांची मी माफी मागते आणि कार्यक्रमाची सुरुवात करते। इथे आपल्या समोर आलेले ज्येष्ठ सर्वजणी आहेत, मी सर्वांची नावं नाही घेत। आज आपण आता सर्वजणी जमायचा आपला हेतू मी सांगणार आहे। आपण 8 मार्चला आपल्या गावामध्ये, आपल्या ग्रामपंचायतीमध्ये, आपल्या पाड्यामध्ये 8 मार्च महिला दिन असा साजरा केला आणि आपण त्याच्याविषयी काही चर्चाही केली आणि आपण नाचत गाजत आपण खूप मजा पण केली। आज इथे सर्वजण मिळून इथे एक मोठा बोर्ड लावलेला आहे, महाविकास आघाडी आणि भारत जोडो आंदोलन। जे महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत आणि भारत जन आंदोलनाचे घटक संघटना आहे, ते या ठिकाणात आपल्याला आज इथे विशेष काही शिकून जायचं आहे आणि आपण इथे एकत्र येण्याचं एक कारण आहे। आताच आमच्या कष्टकरी महिलांनी एक गाणं सांगितलं आणि मी ते तुम्हाला सांगितलं की भाजप सरकारच्या ज्या योजना आहेत, भाजप सरकारच्या ज्या महिला विषयीचे जे ते सर्व काही सांगतात, म्हणजे काय सांगतात,
महिलांना आपण सुरक्षित ठेवू, महिलांना सक्षम करू, महिला स्वतःच्या पायावर उभं राहतील असं त्यांना हिम्मत देऊ. पण खरं तसं करतात का? खरं तसं करत नाही, नुसतं देखावा करतात. बाया हो, आज आपल्याला समजायची वेळ आली आहे आणि आपल्याला शिकायची वेळ आली आहे. आपल्याला इथं समजते की आपल्या मणिपूर सारख्या ठिकाणात 14 बायांवर बलात्कार करून त्या गुंडांवर कारवाई होत नाही आणि तिथलं सरकार काही बोलत नाही. मग ते महिलांना कसं सुरक्षित ठेवणार, त्यांना काय न्याय देणार? हे आपल्याला ताजं उदाहरण आहे. आणि मणिपूरचं उदाहरण घेतलं तर मणिपूर राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे आणि भाजपचे सरकारला एवढं माहित असताना त्याचा ना आमदार बोलला, ना खासदार बोलला, ना मुख्यमंत्री बोलला, ना पंतप्रधान बोलला. कारण त्यांना हे दडवायचं आहे, त्यांना बायांवर अन्यायच करायचा आहे. ते सांगायचं एक आणि करायचं दुसरं. आणि दुसरी गोष्ट, हे मणिपूरचं झालं. आपण खूप ऐकतो बातमीमध्ये, टीव्ही मध्ये. बिल्किस बानोची गोष्ट ऐकली, आपल्या एका बहिणीची. तिच्या कुटुंबातल्या काही माणसांना मारून टाकलं, तिच्यावर बलात्कार केली. नंतर कसं तरी करून आरोपी जेलात गेले आणि आरोपी जेलात गेल्यानंतर त्यांना जामिनावर सुटका झाली. तेव्हा भाजप सरकारने काय केलं? गळ्यात हार भरून त्याचा स्वागत केला. अरे बाबा, तुम्ही सुटलं एकदाच. म्हणजे काय सांगायचं त्यांना? हे आपल्याला सुरक्षित ठेवणार काय? ह्यांच्यावर आपला विश्वास आहे काय? आणि दुसरी गोष्ट, हे तर आपल्याला तर अजिबात मान सन्मान देत नाही. पण मोठमोठे असे काही वरिष्ठ महिला पण आहेत, राष्ट्रपती आहेत आणि राष्ट्रपतीला आदिवासीला राष्ट्रपती पद दिलं आणि आदिवासींच्या समोर, आपल्या समोर त्याने आपल्याला एक आदिवासीचा चेहरा दिला आणि आदिवासीचा चेहरा दिला आणि काय सांगितलं? अरे वा, आता या राष्ट्राची राष्ट्रपती आदिवासी आहे. पण तिला मान देतात काय ते? अरे तिला अजिबात मान देत नाही. संसदेत जेव्हा उद्घाटन केलं तेव्हा तिला बोलावलं पण नाही. का बोलावलं नाही? आपल्याला समजून येते ती आदिवासी आहे, ती विधवा आहे, म्हणून तिला मान द्यायचा नाही, म्हणून तिला असंच ठेवायचं. हा भाजप सरकारचा हेतू आहे. आणि भाजप सरकारने अनेक योजना आपल्या विषय आखलेल्या आहेत. सांगतात तुम्हाला आम्ही उज्ज्वला गॅस देऊ. एकदा गॅस दिला 300 रुपयाला. नंतर आता आमच्या बायांचे त्या लाकडाच्या पलाडीमध्ये गॅस वाजत आहे. मी विचारलं काय ग बाई, होतो गॅस रिकामे आहे काय? हा सांग, मी त्यावर बसून लाकडा खांडीते. म्हणजे हे काय? भाजप सरकारने आपल्याला एकदम फसवायचा निर्णय घेतलेला आहे आणि दाखवायचं वेगळं. तसंच सांगितलं हर घर जल योजना. तुमच्या घरापर्यंत पाणी येणार. तुम्ही पहिले फार भांडत होते, पाणी द्या पाणी द्या. आता सांगते आम्ही देऊ पाणी. विहिरी कुठे बांधल्या? पाणी नाही येत निघत तिथं. टाकी कुठे बांधली? त्या टेपावर, जिथपर्यंत आमच्या घराला पाईप जात नाही. आणि जेव्हा आम्ही मोर्चा काढून सरकारला विचारलं ही आमच्यासाठी योजना आहे, आम्हाला पाणी भेटेल काय, तेव्हा इंजिनियर सांगतात एक ठेकेदार पळून गेला आणि आता मी दुसऱ्या ठेकेदारला देतो. म्हणजे त्यांनी महिलांवर काय केलं? अन्यायच केला ना. तुम्ही डोक्यावर हांडा आणण्यापेक्षा आम्ही घरात पाणी देऊ, ही एक त्यांची फसवायची योजना झाली. दुसरे रॅशन फुकट देऊ, फुकट देऊ. हो, रॅशन तुम्ही फुकट देतात पण किती घाण देतात. 4दा तांदूळ धुवलं तरी त्या तांदळाचा वास येते, बाया सांगतात. आणि एक वेळा देतात तर 100 रुपये घेतात. आणि आता काय अजून नवीन बायांना फसवायचं आणि ठगायचं केलं तर म्हणजे एक साडी देऊ आम्ही. आज आम्ही डहाणूकडून येताना रणकोलच्या रोडवर बाया रॅशन घेऊन जात होत्या. 3-4 बाया होत्या, त्याच्यापैकी एक बायाच्या हातात साडी दिसली मला. मी रिक्षावाल्याला सांगितलं उभा कर रे, साडी बघू जरा. तर बाईने साडी दाखवली मला, अशी एवढीशी, पण ती कॉटन आहे, कशी आहे, टुकी आहे, काय फाटेल आहे माहित नाही.
पण बाया आमचे हसायला लागतात, ह्याला काय आमचं पडलं एवढं, आता आम्हाला एक एक साडी दिला. आता आमच्या घरामध्ये भांडण लावेल, सून पण आहे ना पोरी पण आहे, ती साडी कोण नेसेल आणि वर्षाला एक, आणि जो बीपीएलचा असेल ना त्यालाच ती साडी आहे. म्हणजे आम्हाला साडी घेता येत नाही काय? हे झालं मोदी सरकारचं बायांबद्दल चांगलं हेतू, म्हणजे आम्ही बायांना खूप चांगलं करू. आणि स्त्री शक्ती जर आपल्याला ठेवायची असेल तर आपल्याला खूप काही करावं लागेल. तसंच आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये वाढवण बंदर येते आणि मच्छीमार बायांना जर वाढवण बंदरामुळे उद्ध्वस्त करून बायांचा धंदा घालवणार तर ते काय बायांची सक्षमीकरण करणार? ते का बायांना पुढे नेणार? बाया काय कसं करून जगणार? हा एक त्यांचा हेतू आहे. आज आपण इथे सर्व समाजाच्या बाया आहेत, थोड्या पण का नाही पण आहे, वेगवेगळ्या समाजाचे आहेत. नवीन धोरण जाहीर केलं, खूप चांगलं असेल. अजून ऐकलं नाही, धोरण जाहीर केलं. ताई तुम्ही तर वाचलं असेल एवढ्यात, तर खूप चांगलं असेल. पण ते कागदावर असेल, कारण आतापर्यंत मी सांगितलं ते सर्व कागदावर आहे, प्रत्यक्ष होत नाही. तर मग शिंदे सरकारला मला सांगायचं आहे, शिंदे सरकारला असं सांगायचं आहे की हे बायकांबद्दल तुम्हाला न्याय देता येत नाही, मग तुम्ही नवीन धोरण जाहीर करतात, मग तुम्ही आमचं संविधान तसंच राहील असं तुम्ही जाहीर करणार काय? समजलं का माझा मुद्दा? नवीन धोरण जाहीर करताना आमच्या संविधानावर तुम्ही हल्ला न करता जे संविधान आहे ते तसंच ठेवणार काय असं पण जाहीर करा, असा माझा प्रश्न आहे. कारण संविधानाने आम्हाला अधिकार दिलेला आहे, आम्हाला शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे, आम्हाला मतदान करण्याचा अधिकार दिलेला आहे, आम्हाला बाई म्हणून कसं जगायचं ह्याचा अधिकार दिलेला आहे. आणि ते जर टिकवायचं असेल तर आपल्याला सर्व बाया एकत्र येणं खूप गरजेचं आहे. आणि आज आपण या ठिकाणात सर्व बाया सांगणार आहेत काय, आम्हाला जेवढी मोदी सरकारने आमच्यासाठी योजना आणली, कायदा केलं, सरकार फेल झालेलं आहे, सरकार एकदम फेल झालेलं आहे. आणि ह्याच्यासाठी आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्व बाया ठरवणार आहेत, आम्हाला मोदी सरकार हद्दपार करायचं आहे आणि ते आम्ही हद्दपार करू. आणि आज बाया म्हणून आम्ही इथे सांगतो, बाया म्हणून इथे आज आम्ही निर्धार करणार आहेत. आमच्या गावात जाऊ, घरातल्या लोकांना सांगू, घरातल्या पुरुषांना सांगू, गावातल्या लोकांना सांगू, येणाऱ्या निवडणुकीवर कोणत्याही गोष्टीला आम्ही भूलणार नाही. कारण आपल्या गावातल्या आपल्या घरातले गोले पैसे आणि दारू दिली ना तर असं करत जाणार. पण आपलीही ठामपणे उभं राहायचं आहे आणि आपलीही पुरुषांना शिकवायचं आहे, नको रे बाबा बस झालं आता, हे मोदी सरकारला आपल्याला गावातून आणि जिल्ह्यातून हद्दपार करायचा आहे, असा निर्णय आपल्याला या ठिकाणात घेऊन जायचा आहे. आणि जसं एका आमच्या कार्यकर्त्यांनी एक पोस्ट केलं होतं, मी असं लास्ट सांगते, एका पुरुषाने बाईला फोन करून विचारलं मी ह्याला भाजपला मत देऊ का? त्याने बाईने घरात आणलं आणि त्याला बेस समजावलं आणि बेस मारलं. पण मी मारा असं सांगत नाही, पण समजावा, नाही तर तुम्ही बेस भडका घेऊन कुठाल, तर तसं नको करजा, पण समजावा. आणि या ठिकाणात मला वाटतं पालघर जिल्ह्यामध्ये निवडणुकीच्या आधी आम्ही बाया सांगतो की आम्ही ह्या भाजप सरकारला मतदान करणार नाही आणि खरोखर आम्ही त्यांना हद्दपार करणार आहे, असं सांगून मी माझं प्रस्तावना संपवते. जिंदाबाद. आई हा शब्द आईला का घडवले? आ म्हणजे आई, ई म्हणजे ईश्वर. ईश्वर प्रत्येक घरामध्ये जाऊच शकत नाही, म्हणून ईश्वराने आईला बनवला. आई ताईंनी मणिपूर पासून ते साड्यांपर्यंत सर्वच विषय खूप छान प्रकारे सांगितले.
ताई, आई हा शब्द आईला का घडवली तर आ म्हणजे आई आणि ई म्हणजे ईश्वर. ईश्वर प्रत्येक घरामध्ये जाऊ शकत नाही म्हणून ईश्वराने आईला बनवली. आपण सकाळपासून ते रात्रीपर्यंत अगदी तारेवरची कसरत करत असतो, मग त्या गृहिणी असो किंवा जॉब करणाऱ्या महिला असो. आपल्याला माहिती आहे की या महागाईच्या डोंबऱ्यावर, महागाईच्या ह्या आपण डोंबारी खेळ करतो ना, त्यावेळेला तो असं करतो. त्या महागाईच्या दोरावर चालून आपण आपला संसार चालवतो. ही महागाई कोणी वाढवली? काँग्रेसच्या काळात 400 आणि 450 सिलेंडर मिळत होतं. आज कितीला आहे? मध्ये 1100 झालं. आज त्यांनी 30 का 70 रुपये कमी केले. का कमी केले? समोर इलेक्शन दिसते म्हणून कमी केले. आम्ही महिला मूर्ख नाही, आम्हाला सर्व समजते की गॅसचे दर जे वाढत होते सतत 25 रुपयाने, 40 रुपयाने, 100 रुपयाने वाढत होते, ते तुम्ही समोर इलेक्शन आहे म्हणून कमी केले. हे आम्ही हुशार महिला पूर्णपणे जाणतो की नाही का कमी केले ते. ताईंनी साडीचा विषय सांगितला. मी त्या साड्या खरंच बघितल्यात. त्या साड्या इतक्या खालच्या दर्जाच्या आहेत की अशा साड्या माझ्या या आदिवासी बहिणी त्याच्यापेक्षा 100% चांगल्या साड्या नेसतात. त्यांच्याकडे जेव्हा विवाह सोहळा असतो त्याच्यामध्ये त्या दुसऱ्या भगिनींना, कुटुंबातल्या भगिनींना त्याच्यापेक्षा 100% चांगल्या साड्या भेट म्हणून देतात. तर माझं सर्व स्त्रियांना आव्हान आहे की अजिबात त्या अशा साड्या घेऊ नका. त्या पुन्हा तहसीलदार ऑफिसला नाही तर कलेक्टर ऑफिसला परत देऊन टाका की आम्हाला तुमची ही भीक नकोय. तुम्हाला पाहिजे मोदी, आम्ही तुम्हाला 1000 रुपयाचं सूट पाठवून देतो. पूर्ण इकडून सर्व महिला मिळून लाख रुपयाचं सूट पाठवू असं पण सूटच घालतात. किती 10-10 लाखाचे, 5-5 लाखाचे सूट घालतात. आमच्या महिला जरी गरीब असल्या तरी स्वाभिमानी आहेत ना. आपण स्वाभिमानी. पालघर जिल्हा मुंबईचा फुफ्फुस आहे, कारण पालघर जिल्ह्याने पर्यावरण जपलेलं आहे. इथे आपण आज जमलो आहोत मोदी सरकार विरुद्ध आणि ह्या जुमला सरकार विरुद्ध आणि त्याचा जो कारभार चाललाय त्याच्या विरुद्ध आपल्याला यलगार पुकारायचा आहे. म्हणून आज आपण इथे बसलेलो आहोत. आणि महिलाच का? कारण महिलांची शक्ती, महिलांमध्ये जी असलेली ताकद कोणीही नाकारू नाही शकत. मी आज बोलणार आहे आपल्या पर्यावरणाबद्दल, ज्याला आपण पूजतो. इथे बराचसा समाज आहे जो निसर्गाची पूजा करतो. निसर्गाने आपल्याला जे दिलेलं आहे त्याला आपण पूजतो. आपला पालघर जिल्हा हा निसर्गाने नटलेला जिल्हा आहे. एका साईडला डोंगरांच्या रांगा, दुसऱ्या साईडला समुद्र, झाडं झुडपं. लोक इथे शेती करतात. इथे कृषी, ज्या शेती, पानाची शेती चालते, भाजीपाल्याची शेती चालते. ही शेती करून जे पिकते ते आपण पाठवतो मुंबईला. आपली शुद्ध हवा मुंबईला जाते. मुंबईचं आपण फुफ्फुस आहोत. आपण पालघर जिल्हा हे मुंबईचा फुफ्फुस आहे, कारण इथे आपण पर्यावरण जपलेलं आहे. पण किती दिवस आपण जपणार पर्यावरण? आमच्या इथे वसई भागात तुंगारेश्वर अभयारण्य आहे. तुंगारेश्वर अभयारण्य इको सेन्सिटिव्ह झोन, बफर झोन मध्ये येते. म्हणजे तिथे कुठल्याही प्रकारचं बांधकाम केलं जाणार नाही. पण सरकार आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांनी मिळून ते संपवलेलं आहे. वन्य जीवन तिकडचं संपलेलं आहे. तिथे कुठल्याही प्रकारचा भूमिपुत्र आता राहिलेला नाहीये. तिथे फक्त एक आणि एक आहे, कॉन्क्रीटचं जंगल. मोठ्या मोठ्या बिल्डिंग उभे आहेत, ते सगळं संपलेलं आहे. हे ह्या सरकारने दिलेलं बक्षीस आहे आणि ते शांतपणे आपण स्वीकारलेलं आहे. इथे तुम्ही बघितलं बोईसर भागात बऱ्याचशा इंडस्ट्री आहेत, कारखाने आहेत. कारखान्यातनं धूर निघतो, पाणी निघते. जे केमिकल युक्त पाणी आहे ते आपल्या पाण्याच्या स्रोत मध्ये मिसळलं जाते. इकडे कोण बोईसर भागात नसेल तर त्यांना चांगलंच माहित आहे, नदी विहिरीला पाणी, वास, केमिकलचा वास.
बोरिंग खणली का बोरिंगला केमिकलचं पाणी म्हणजे आपली जलस्रोत सगळी आटवलेली आहेत.